नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या या खरबूज प्लॉटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या प्लॉटला आज 36वा दिवस उगवला आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे 35व्या दिवशी या प्लॉटचं क्रॉप कव्हर काढून घेतलं आहे. आणि क्रॉप कव्हर काढल्यानंतर एक चांगला आणि सॉलिड असा स्प्रे घेतला आहे, जेणेकरून आपण क्रॉप कव्हर काढल्यानंतर जे डावणी, भुरी, करपा, थ्रिप्स असन, आळी असन, ह्या ज्या गोष्टी सगळ्या एक सोबत अटॅक करतात क्रॉप कव्हर काढल्यानंतर, त्यांच्या सगळ्यांवर आपल्याला आळा घालता आला पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर कंट्रोल आलं पाहिजे. ह्यासाठी आपण एक चांगलं सॉलिड एक स्प्रे घेतलं आहे. त्यामध्ये नागाळीन आळीसाठी, त्यानंतर डावणी, भुरी आणि करपा, आणि त्यानंतर आपलं कळी निघण्यासाठी हे असं कॉम्बिनेशन करून आपण एक चांगल्यापैकी स्प्रे मारून घेतलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या या प्लॉटला 36 दिवस झालेत आणि आपण प्रयत्न करणार आहोत की येणाऱ्या ह्या 15 दिवसांमध्ये ह्या खरबूज प्लॉटची पूर्ण सेटिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून 70व्या दिवशी या प्लॉटची हार्वेस्टिंग सुरू होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण पण असा अंदाज नाही धरला होता. आपल्याला पण वाटलं होतं की क्रॉप कव्हर टाकल्यानंतर ह्या प्लॉटची कंडिशन, म्हणजेच ह्या प्लॉटचे टायमिंग थोडी वाढेल थंडीमुळं. पण शेतकरी मित्रांनो, आपण जे अंदाज धरलं होतं त्या अंदाजा प्रमाणे ह्या प्लॉटचं नाही झालं. ह्या प्लॉटमध्ये आपण बरोबर 35व्या दिवशी, म्हणजेच टाईम पिरियड बघा तुम्ही, खरबूज प्लॉटची हे 35व्या दिवशी सेटिंग सुरू व्हायला सुरुवात होते. तर आणि त्यामध्ये पण व्यवस्थित ग्रोथ व्हायला झालेली असते वेलींची. वेली एक समान असतात, एकसारखे असतात. त्यानंतर जी कळी निघते, जी मादी कळी निघते, ते सगळ्या वेलींवर एक समान निघतात. त्यामुळंच आपली सेटिंग ही एका टायमाला, म्हणजे वन टाईम सेटिंग आणि वन टाईम हार्वेस्टिंग असंच आपण करणार आहोत, जेणेकरून आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि आपलं जे नेक्स्ट प्लॉट राहीन इथं, ते राहीन टरबूजचं. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की फेब्रुवारीमध्ये ह्या प्लॉटची पूर्ण हार्वेस्टिंग होऊन आपण मार्चला परत टरबूजची ह्याच्यात लागवड करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 36व्या दिवशी ह्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता. आपलं 36व्या दिवशी हे प्लॉट असं दिसतंय. तर चांगल्या प्रकारे आणि एकदम व्यवस्थित प्रकारे आपल्या ह्या प्लॉटची ग्रोथ झालेली आहे. तुम्हाला कुठंच ह्या प्लॉटमध्ये रोगराई, थ्रिप्स किंवा आळीचं, नागाळीचे तुम्हाला पाले दिसणार नाही. किंचित एखादा पाला तुम्हाला नागाळीचा दिसेल, नाहीतर प्लॉटची सध्या तर कंडिशन एकदम भारी आणि चांगल्या प्रकारे आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या प्लॉटमध्ये कळीची पण कमी नाही. तर बघू शकता कळ्या किती छान प्रकारे दिसत आहे. त्यानंतर मादी कळी तुम्हाला दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास भरपूर मादी कळी आहे आणि आपण प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आपलं प्लॉटची पूर्ण सेटिंग ही पूर्ण आपल्या 3 फूटचा जो बेड आहे ह्या बेडवरच व्हायला पाहिजे. कारण जमिनीला टच झाल्यावर त्याला खालून डाग पडतात. पण आपण प्रयत्न करणार आहोत की त्या जेवढ्या झाडाच्या जवळ सेटिंग होईल तेवढा चांगलं, कारण जेणेकरून समोर येणारा टाईम हे त्या फळासाठी चांगली साईज देऊन जाईल. तर अशा प्रकारे आपलं खरबूजचा प्लॉट आहे. 36 दिवस ह्या प्लॉटला पूर्ण झालेत आणि या 36 दिवसामध्ये आपलं वॉटर सोल्युबल आणि स्प्रेमधून फक्त 9,000 रुपये खर्च झाला आहे. आणि त्या 9,000 रुपयाच्या खर्चामध्येच आपण ह्या प्लॉटची कंडिशन एकदम अशी छान प्रकारे, म्हणजे कोणी पण बघितलं तर तो एक अंदाजा पण लावू शकत नाही की हे प्लॉट फक्त 35 दिवसाचा आहे आणि त्याचा खर्च फक्त 9,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, आपला प्रयत्न फक्त एवढंच राहणार आहे की आपण कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हेच आपलं शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून आपलं प्रत्येक शेतकरी हा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढेल. कारण बाजारभाव आपल्याला सांगता येत नाही, कधी पडतील कधी वाढतील, काहीच सांगता येणार नाही बाजारभावाचं. कारण एक अंदाज असतो, आपण त्या अंदाजानुसार चालतो आणि किंचित भरपूर अंदाज असे होतात की ते बरोबर निशाण्यावर लागतात, म्हणजे त्यांना भाव मिळतो. पण आपण बघू आपल्या प्लॉटला कसं भाव मिळणार कसं नाही. तर त्यामुळंच आपण एका पाठोपाठ असे भरपूर असे 4 ते 5 प्लॉट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला तेजीमध्ये सांभाळता आली पाहिजे. प्रत्येक आपल्या 5 प्लॉटमधून नाही तर 2 प्लॉटला तरी चांगल्या प्रकारे भाव मिळाला पाहिजे. आणि राहिलेले 3 प्लॉटला म्हणजे असे सरासरी मिळून आपला एकदम लेवलमध्ये भाव मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण असं 4-5 एकर असेल तर 2-2 एकरचं, 1.5-1.5 एकरचा तुमचा टप्पा करा, जेणेकरून तुम्हाला तेजीमध्ये ही भरपूर चांगल्या प्रकारे सांभाळता येईल. आणि आपल्या खरबूज प्लॉटची काळजी घ्या, जेणेकरून सध्या तर भरपूर धुकं वगैरे पडत आहे. त्यामुळं आपली जी कळी निघते ती कळी गळण्याचं प्रमाण वाढून जात असतो. त्यामुळं ड्रिचिंगा, तुमचे स्प्रे एकदम चांगल्या प्रकारे बनवा.
ह्या सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपलं हे शेड्यूल आहे स्वतःचं, आपण घरगुती शेड्यूल बनवतो. म्हणजेच आपण कोणाला वैयक्तिक असं साहेबांना बोलवत नाही की आमचा प्लॉट बघा ना, आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. आपलं तसं काही नाही आहे. आपण अंदाजानुसार आणि आपली प्लॉटची कंडिशन बघून आपण सगळे शेड्यूल बनवतो. आपल्याला खालून खतं कोणती सोडायची, आता वरून स्प्रे कोणता घेणार आहोत, आपण हे 2 दिवस आधीच ठरवतो की आपला आता येणारा टाईम आणि हे येणारे जे 2 दिवसाचं वातावरण आहे त्या अंदाजानुसार आपण ते स्प्रेचं शेड्यूल बनवतो. आणि आपल्या प्लॉटची कंडिशन बघून सगळ्या गोष्टी बघून आपण एक वॉटर सोल्युबलचं बी शेड्यूल बनवतो. मग त्यामुळं आपलं हे प्लॉटची कंडिशन अशी आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या प्लॉटची म्हणजे तुम्ही दररोज त्या प्लॉटमध्ये 4 ते 5 वेळेस फिरतात. तुम्हाला तुमच्या जमिनीचे सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असतात. त्यामुळं माझं एक सांगणं आहे की तुम्ही तुमचं वैयक्तिक शेड्यूल बनवा. कारण लांब बसून कोणी पण सांगेन आणि तुम्ही सोडणार पण त्याचे रिझल्ट तसे मिळत नाही. तर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझा बघताय, तर तुम्हाला कळूनच चुकलं असेल की मी एवढ्या 35 दिवसामध्ये ह्या प्लॉटची कंडिशन कशी आहे. हे फक्त आपलं वैयक्तिक शेड्यूल असल्यामुळंच आपलं हे कंडिशन अशी आहे या प्लॉटची. तर तुम्ही पण आपलं वैयक्तिक शेड्यूल बनवा, ज्यामुळं तुमचा खर्च कमी येईल आणि तुमचं चांगलं प्लॉट येईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे भाव मिळेल. पुन्हा तुमचं खरबूज प्लॉटची कंडिशन पण एकदम भारी राहील. कारण शेतकरी मित्रांनो, आपण स्वतः शेड्यूल बनवल्यानंतर जी कंडिशन प्लॉटची असते ना, ते बघून असं मन एकदम प्रसन्न होऊन जात असतं. त्यामुळं आपलं स्वतःचं करत चला. तर शेतकरी मित्रांनो, हे अशा कळ्या आहेत आपल्या. आणि आता आपल्या कालच आपण वॉटर सोल्युबलमधून कळी काढण्यासाठी खत सोडलीत. त्यामुळं आपल्या प्लॉटला आता चांगली कळी निघणार. येणारी हे 4-5 दिवसात तुम्हाला चांगले कॅप्सूल दिसून येणार. कारण आताच बारीक बारीक कॅप्सूल तुम्हाला दिसत असतील. तर अशा प्रकारे आपलं खरबूज प्लॉट आहे. 1 एकरमध्ये हे 14,000 रोप आहे. तर तुम्हाला हे प्लॉट कसं वाटलं कसं नाही हे नक्कीच मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि नवीन नवीन आयडिया हे मिळत राहतील. तर भेटूया आपल्या लवकरच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम.